बहादूरगडावरचं भुईकोट किल्ला आहे. कधी जर गेलात, पेडगाव जवळ आहे. ती म्हणे पा पेडगावचा शहाणा आहे ना. आता ह्या आधुनिक काळातल्या आमच्या बहिणीला नाही माहिती, पण जुन्या ज्या म्हाताऱ्या ते पहिले काय लय पेडगावचा शहाणा झाला का तुम्हाला सांगू राहिला. तर ती म्हण कुठून आली ती तुम्हाला सांगतो. बहादूरगडे कधी जर गेलात तर बघा, पलीकडून भीमा नदी आहे. त्या बहादूरगडावर भला मोठा खजिना आलाय आणि जातीवंत अरबी घोडे आले, ही खबर मिळते राजांना. आता तो खजिना राजांना लुटायचा आहे, ते घोडे राजांना घ्यायचे. कसे घ्यायचे बघा, बुद्धिमत्ता. आता ह्या मोहिमेकरता राजांनी काय केलं, या मोहिमेकरता 7,000ची फौज निवडली. किती? 7,000ची फौज. फौजेचे 2 टप्पे केले, एक 5,000ची फौज आणि एक 2,000ची फौज. 2 टप्पे. आणि राजांच्या गुप्त हेराकडून ती एक बातमी त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली. गुप्त असलेली बातमी. ते आपण नाही म्हणत का, आता नळावर बाया पाणी भरायला बसतेवर सांगते, अय बाई पलीकडच्या बाईचं ऐकलं का, काय कुटाणा झाला तिचा, तुला म्हणून सांगते, सांगू नको तिला. अशी म्हणून ती बातमी गावभर झालेली असते. अशी गुप्त बातमी जी राजांना गावभर करायची असते. राजे काय सांगतात, पश्चिमेच्या दरवाजाकडून 2,000 मराठी येणार आहे. कुठून? बहादूरगडावर पश्चिमेच्या दरवाजाकडून. जी गुप्त असते जगजाहीर बातमी ती राजांना पोचवायचीच असते. आता ती गुप्त बातमी बहादूर खानाच्या गुप्त हेराकडून बहादूर खानाला कळते. बहादूर खानाला चेव येतो, अरे आपलं गुप्तहेर खातं किती सक्षम आहे. काय म्हणतो, आपलं गुप्तहेर खातं किती सक्षम आहे. गुप्त बातमी समजली, येऊ द्या, आतमध्ये आले तर गाडून टाकू, गाडून. तो म्हणतो, तो काय करतो, पुढचं सगळं सैन्य मोकळं करून सारं मध्ये ठेवतो. येऊ द्या, मध्ये आले तर गाडून टाकू कार्यक्रम म्हणून हा काय करतो, पश्चिमेचा दरवाजा मोकळा ठेवतो, सगळं सैन्य मध्ये दाबून ठेवतो. आता ठरलेल्या नाटकाप्रमाणे जे नाटक रंगमंचावर जाऊन फक्त वठवायचंय, हे 2,000 मराठी येतात ठरल्याप्रमाणे. पश्चिमेचा दरवाजा सगळा मोकळा राहतो, हे मध्ये येतात, हे अगदी तयारच एकदम आस्ते कदम. हे 2,000 मराठी मध्ये घुसतात. मध्ये आल्याबरोबर बहादूर खानाला इतका चेव चढतो आणि तो त्यांच्यावर तुटून पडतो. आता 2,000 मराठ्यांना लढायचं नसतं, लुटूपुटूची लढाई होते आणि हे 2,000 मराठे वाऱ्याच्या वेगासारखे पळायला लागतात. आता मराठ्यां पळतायत, हे पहिल्यांदा पाहायला मिळते. मराठे कधी पळत नाही, पहिल्यांदा पाहायला मिळतंय. बहादूर खान म्हणतो, अरे मराठे पळतायत, इतिहासात मराठे पहिल्यांदा पळतायत, परत पाहायला मिळणार नाही. तो काय करतो, येडा सारा गडावरचं सैन्य गोळा करतो, 2,000 मराठ्यांच्या पाठीमागे पळत सुटतो. मराठे असे बेफाम पळायला लागतात. मराठे म्हणजे वारच, हातात थोडी लागणार आहे. हे मराठे इतक्या लांब पर्यंत त्या बहादूर खानाला आणि त्याच्या सैन्याला घेऊन जातात, फार लांब पर्यंत. सगळं सैन्य घेऊन हे बोंबलत त्यांच्या मागे पळतं. त्याला वाटतं मराठी पहिल्यांदाच पळत आहे, परत हे पाहायला मिळणार नाही. त्याला वाटतं हे घाबरले आपल्याला, पळा, सगळे घेऊन जातो. आता सगळे तिकडे गेल्यानंतर उरलेला फौजेचा दुसरा टप्पा, 5,000ची फौज ही गडावर येते. सांगा आता कोणाशी लढायचं? कुठं आली गडावर, कोणाबरोबर लढायचं? गडावर कोणीच नसतं, सारे कुठं 2,000च्या माग. पहा बुद्धिमत्ता, सगळे घेऊन जातो. गडावर कोणाचाच पत्त्या नाही. मग आता काय करायचं? खजिना कोणाचा? त्यांचाच. घोडे कोणाचे? त्यांचेच. त्यांच्याच घोड्यावर त्यांचाच खजिना टाकायचा आणि कमीत कमी वेळेमध्ये पसार व्हायचं. राजे गायब होतात, निघून जातात. आता हे गेलेले बहादूर, गडावरचे बहादूर सरदार हे जेव्हा गडावर येतात आणि ती गडावरची परिस्थिती पाहतात, तेव्हा तो ती परिस्थिती पाहिल्यानंतर तो विचार करतो, अरे या शिवाजी राजाच्या बुद्धिमत्तेसमोर पुन्हा एकदा आपण बैलच ठरलो, पुन्हा एकदा आपण बैलच ठरलो. हे राजांची बुद्धिमत्ता होती. ही बुद्धिमत्ता तुम्हाला मला वापरता आली पाहिजे. कमी माणसामध्ये सुद्धा जग जिंकता येतं, हे राजांकडून शिकलं पाहिजे. आपण शाळेत असताना सुद्धा जरी आपल्याला जास्त काही जरी आलं नाही तर असं काही समजायचं नाही की आपण अभ्यासात कमी आहे, बरं का दिद्यांनो. असं समजायचं नाही की आपण अभ्यासात कमी आहे, अजिबात नाही. कमी असणारेच इतिहास करत असतात, बरं का, लक्षात घ्यायचं. कधी
राजांचे किती मोठे उदाहरण आपल्या समोर आहे.